आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा मला जावं तर लागणारच आहे वाड्यावर. असो, तू आराम कर आणि तब्येतीची काळजी घे हो बाळा. मी येतो. प्रत्येक शब्द करेक्ट बोललात आजोबा. तुम्हाला इथून जाऊ देणारच नाहीये मी, आणि जाणारच असाल तर परवा नाही, उद्याही नाही. तुम्हाला मी आजच पाठवणार, आणि तेही वाड्यात नाही. श्रीराम श्रीराम. वसईचा वाडा. या, मी भाईलाच फोन करत होतो, तू निघालीस का विचारायला. कशी आहे राधा वहिनी? मी आत येऊ का? या. खरं तर माझ्या डोक्यात चाललं होतं, आई काय बोलला नाही ना, आधी आला नाही वगैरे. ये ना. आपल्याकडे कोणी आलंय का? आपल्या बाहेरचं कोणीच नाही. प्रिया कुठे? तिच्या खोलीत आहे. कशी आहे ती? बरी आहे, म्हणजे थोडी दमल्यासारखी झाली आहे. झोपली आहे ती तिच्या खोलीत. का ग, काय झालं? नाही, काय नाही. वाटलं ही आता इथे येते की काय.
नशीब जोरावर आहे. आता वाट बघायची ती मध्यरात्रीची. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय जय. श्री राम जय जय राम. श्री राम जय जय राम. प्रिया, काय ग, काय झालं? दूध आणले तुझ्यासाठी, घे. घे ना. नकोय मला. आता नको असायला काय झालं? मग अशी जेवायला पण नको म्हणालीस तू. दूध तरी पी, नंतर भूक लागेल ना तुला. रात्री उठशील झोपेत ना भूक भूक करत. हा, नाही उठणार मी. तरी सुद्धा दूध प्यायला काय हरकत आहे? तेवढाच पोटाला थंडावा मिळेल. हा, घे. ठेव तिथे, मी घेते. नाही, नंतर घेते घेते म्हणतेस पण मुळीच घेत नाहीस तू. आत्ताच घे. याच्यावर एकदा का साय धरली ना मग मुळीच पिणार नाहीस तू. हा, आणि एवढं काय महत्वाचं काम चाललंय तुझं? काही खास नाही. मग दूध पी. चल प्रिया, हे घे. चल 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 चल, दूध पिऊन टाक पटकन. घे. काय ग? हा, अगं डोळ्यांना काय झालं तुझ्या? काही नाही, चुरचुरतायत. अगं ग, चोळू नकोस. आता हे काय आणखी नवीन? काय एक एक माग लागलंय बाई तुझ्या? दृष्टच काढून टाकायला हवी तुझी. बर चल, हे दूध घे, मी गुलाब पाणी घेऊन येते. त्याच्या घड्या घातल्यानं डोळ्यावर म्हणजे जरा थंडावा मिळेल. आणि बास झाली आता ही चित्रकला. डोळ्यावर घड्या घातल्या की गुपचूप झोपायचं, कळलं? दूध पी पटकन, आले मी. खूप भोळी आहेस, खूपच बिचारी. कसला विचार करताय? तू भेटलीस मुन्नाला? नाही, ती झोपलेलीच आहे. का? मुन्ना नाही, काय नाही. काय झालं प्रियाला? अगं मगाशी
नाही खरंच काय तुम्ही काहीतरी लपवताय. अगं नाही तसं काही नाही आहे. म्हणजे मला सांगता येत नाही आहे. अगं म्हणजे विचित्र वाटत होती मला पुन्हा. तिचं बोलणं वागणं जरा नेहमीपेक्षा काय नाही. जाऊ दे ते स्ट्रेसमुळेच असेल कदाचित. मलाच असं वाटतंय. आपण बघूया ना 1-2 दिवस. काय झालं आदिनाथ? आज तुम्हाला घरात काही विचित्र वाटतंय? म्हणजे रस्त्याने चालताना आपल्याला कधी कधी वाटतं ना आपला कोणीतरी पाठलाग करतंय. म्हणजे मला नीट सांगता येत नाहीये, पण मला जे काही वाटतंय ते नक्कीच चांगलं नाहीये. कोणीतरी दबा धरून बसल्यासारखं वाटतंय. दबा धरून बसल्यासारखं? मला काही कळत नाहीये. ह्या सगळ्या घटना मला काही संकेतही देत नाहीयेत आणि स्वस्थही बसू देत नाहीयेत. कोणत्या घटना? याच आजोबांचं अचानक वाड्यावर जायचं ठरणं, प्रियाचं एकाएकी आजारी पडणं, आणि आता हे कोणीतरी दबा धरून बसल्यासारखं वाटणं. काय ग वसुधा, जागी अजून झोप येत नाही? कसला विचार करतेस एवढा? मला प्रियाची खूप काळजी वाटते हो. का पुन्हा त्रास व्हायला लागला की काय? नाही तसा त्रास नाही, पण आज तिचे डोळेच खूप चुरचुरत होते. काय एक तिच्या मागे लागलंय मला काही कळत नाहीये. लहानपणापासून कधी आजारी म्हणून पडलीच नाही ती, आणि आता म्हणून भीती वाटतेय मला. नाही नको काळजी करूस. बघू एक दिवस वाट बघू. वाटलं तर आपण सगळ्या टेस्ट करून घेऊ तिच्या. हो पण काय तिची सारखी धावपळ चाललेली असते, विचार सतत, त्याच्यात तिच्या मनावरती आघात झालाय. विश्रांती नाही तिला. या सगळ्याचा कुठेतरी शरीरावरती परिणाम होतच असतो ना. आणखीन तिला काही वेगळं झालं असेल असं मला नाही वाटत. नक्की ना? 100% नक्की. तू नको विचार करू, झोप शांतपणे. नाहीतर प्रिया बरी व्हायची आणि तू आजारी पडायचीस. झोप. काय झाला का गोळीबार? काय म्हणाला? नाही
नाही मी म्हटलं झाल्या का गोळ्या वेळ्या घेऊन झाल्या का? हो कंटाळा येतो ग गोळ्या घ्यायचा. मग करायचंच कशाला एवढे पराक्रम झेपत नसतील तर. झोपलं माझं. झालं समाधान. आता झोपूया. इथे हा मी तुझ्या बरोबर नको बाई. मला झाली सर्दी. माझी सर्दी तुला व्हायची आणि मला कोणाला त्रास द्यायला अजिबात आवडत नाही तुला माहिती. नाही होणार सर्दी. नाही 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 काय सांगता येत नाही बाई काय सांगता येत नाही. माझं नशीब एवढं वाईट आहे ना प्रिया की मनात नसेल तरी व्हायची असेल तर कोणाला एखाद्याला पोलिओ सुद्धा होईल. कुसुम आत्या आहेस तू माझी. ये पाहू काही नाही होणार. नक्की कुसुम आत्या. मला काय नक्की तर मग काय मला चालेल. मला काय तू बोलवतेस ते येते इकडे झोपायला. मला काही प्रॉब्लेम नाही. ऐक देवा. चला झोपूया. हा चादर बिदर घेऊ. कुसुम आत्या मला माहितीये तोंडाने किती फटकळ असलीस ना तरी उद्या मला खरंच ताप आला काही झालं तर रात्रभर झोपणार नाहीस. ए मला उगाच मस्का मारू नकोस. हा काय काय हवंय काय तुला काय हवंय? मला काही नकोय. मला मनातून गोड असणारी कुसुमात्या हवी. सगळ्यांची काळजी घेणारी सगळ्यांना आपलंसं करणारी आणि आज नाही रोज. खरं सांगू कुसुमात्या तुला माझा राग येतो कारण माझं सुलेखाविषयीचं मत वाईट आहे. पण आता तसं नाहीये. सुलेखा मनातून कशी आहे ते मला कळलंय. अगदी तुझ्यासारखी आहे ती. बाहेरून कशीही वाटली ना तरी मनातून खूप चांगली आहे ती. हे तू बोलतेस काय ग? कोणता आजार झाला होता तुला? का नाही हा आजार व्हावा अशी काही लस असेल तर ती मला दे. घरातल्या प्रत्येकाला टोचून आणते मी कारण डोळे उघडण्याची गरज आहे सगळ्यांची. मला माहितीये मी तिच्याविषयी इतकं चांगलं कशी बोलतेय असा प्रश्न पडलाय ना तुला. पण मला त्या बदल्यात काहीही नकोय. कुसुमात्या एकदा तरी माझ्या डोळ्यात बघ. बघ ना बघ नीट बघ. माझ्या डोळ्यात सुलेखाविषयी फक्त आदर आहे. आता काय दिसतंय हे पाहण्यापेक्षा मी काय सांगते ते नीट ऐक. आता मी जे काय बोलणार आहे तेच फक्त तुला ऐकू येणार आहे. येतंय ऐकू? कुसुमात्या आता तुला प्रचंड झोप येते. तुझ्या पापण्या जड होत आहेत. तुला फक्त माझा आवाज ऐकू येतोय बाकी काहीही नाही. आता तू गाढ झोपणार आहेस. कसलाही विचार न करता पुढचे 6-7 तास तुला कोणी उठवलं तरी तू उठणार नाहीयेस. कळतंय तुला कुसुमात्या? खेळ सुरू झालाय शास्त्री. ही रात्र माझी आहे. निवांत झोपा आणि कायमच झोपा.